आमच्या शेजाऱ्यांनी दिल्या होत्या भुईमुगाच्या शेंगा, तर घरामध्ये होत्या, काय बनवू म्हणून मग म्हटलं पटकन मसाला शेंगदाणे बनवूया, म्हणजे सिंग भुजिया. तर पटापट सगळ्या शेंगा सोलून घेतल्या, एका भांड्यामध्ये पाणी घातलं, पाण्यामध्ये सोललेले 1 वाटीभर शेंगदाणे घातले, हाताने थोडेसे चोळून घेतले म्हणजे माती वगैरे लागली असेल तर ती निघून जाईल. आणि एका बाउलमध्ये बेसन, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर, उडदाच्या डाळीचं पीठ, मीठ, लाल तिखट, हळद, लवंग पावडर, काळी मिरी पावडर, गरम मसाला आणि थोडासा ओवा क्रश करून घेतलाय. प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. कोटिंग व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर पाण्यात भिजत ठेवलेले शेंगदाणे आहेत ना, ते डायरेक्ट त्याच्यामध्ये घालायचे आणि वरतून ना मी अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलाय. तुम्ही इथे आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता. व्यवस्थित पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्याच्या नंतर प्रत्येक शेंगदाण्यांना मोकळा होतो, मग असा मी ना चाळून घेतला एक्स्ट्रा पीठ. तुम्ही ना डबल कोटिंग सुद्धा करू शकता. आणि नंतर मग गरमागरम तेलामध्ये हे तळून घ्यायचे. 3 ते 4 मिनिटभर मीडियम हीटवरती हे मस्त तळून घ्यायचे. रंग सुरेख येतो आणि बाहेरून हे टेक्स्चर आहे ना ते सुद्धा कमाल येतं. तेलातून काढल्यावर गरम असतानाच वरतून चाट मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यावर झाले तयार आपले पॅकेटमध्ये जे येतात ना सिंग भुजिया. अगदी सेम लागतं टेस्टला. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.